तर आज आपण मस्त असे दम आलू कशी करायची ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता इथे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचे. आता इथे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये छोटे बटाटे घ्यायचे. तर इथे मी 10 ते 11 बटाटे घेतलेत, उकडून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे यामध्ये तळून घ्यायचे. गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे. बटाट्यांना छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बटाटे तळून घ्यायचे आहेत. तर आपल्या बटाट्यांना छान असा सोनेरी रंग आलाय. आता आपण हे काढून घेऊया. आता इथे कढईमधलं थोडंसं तेल कमी करून घ्यायचं. तेल थोडंसं गरम झालेलं आहे, यामध्ये खडे मसाले परतून घ्यायचे. तर 2 तमालपत्र, दालचिनी, 1 चक्रफूल आणि 2 ते 3 मिऱ्या आणि 2 ते 3 लवंगा. त्यातच आपल्याला चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि आता हे हलकंसं थोडं परतून घ्यायचं आहे. तर इथे थोडासा कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. तर इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्यातच 7 ते 8 काजू टाकायचे आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं. आता हे सर्व व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत. तर इथे मी आलं खिसून घेतलेलं आहे. हलका सोनेरी रंग येईपर्यंत मसालाही छान असा परतून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर आपले मसाले छान असे परतून झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता हे मसाले थोडेसे थंड करून घ्यायचे. आता इथे मसाला असा थंड झालेला आहे, मध्ये आपल्याला 1 चमचा खसखस टाकायची आणि हा सगळा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आणि आपल्या इथे वाटण छान असं बारीक वाटण झालंय. आता इथे कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचंय. आता तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी छान तडतडली आहे. आता एक तयार मसाला टाकायचा. हा मसाला तेलात थोडासा परतून घ्यायचा. आता इथे मसाला 1 ते 2 मिनिटं छान असा परतून झालाय. आता आपल्याला यामध्ये सुके मसाले टाकायचे. 1.5 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1.5 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर. आता हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे. आता हे सुके मसाले सुद्धा छान असे परतले गेले. आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं. तर इथे मी 4 चमचे दही घेतले. दही छान असं फेटून घ्यायचंय आणि आता हे दही मिक्स करून घ्यायचं. आता इथे 2 ते 3 मिनिटं आपले हे दही त्या मसाल्यामध्ये छान असं परतून झाले. त्यामध्ये बटाटे टाकायचे आणि आता बटाटे व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे. इथे बटाटे छान असे मिक्स करून त्यामध्ये पाणी टाकायचे. तर इथे बटाटे व्यवस्थित असे मिक्स करून झाले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे बटाटे मिक्स करून झाले की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि आता मीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि भाजीला उकळी येऊन द्यायची. इथे भाजीला छान अशी उकळी आली आहे. 4 ते 5 मिनिटं झाली भाजी उकळून. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता हे मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा.
आणि ती आपली मस्त अशी दम आलूची भाजी तयार झाली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची दम आलू रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.